अभ्युदय बँकेच्या मुख्यालयाला लागली आग. आगीत जीवितहानी नाही, मोठं आर्थिक नुकसान. आगीचं वार्तांकन करण्यास बँक प्रशासनाचा विरोध. अभ्युदय बँक खासगी मालमत्ता कशी? आगीच्या घटनेमुळे बँकेच्या 111 शाखा प्रभावित. मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांच्याशी बँक कर्मचाऱ्यांनी घातली हुज्जत. सर्वसामान्यांचा आवाज हे माध्यम आहे, त्या माध्यमांचा तुम्ही आवाज दाबू शकत नाही. त्यामुळे मला एक परमिशन द्या फक्त, की मला त्या ठिकाणी जे सिच्युएशन आहे ते सिच्युएशन लोकांपर्यंत आणू द्या. अभ्युदय बँकेच्या कुर्ला नेहरू नगर इथल्या मुख्यालयाला आग लागल्यानंतर मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे हे वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. ही आग इतकी भयंकर होती की त्याचा परिणाम बँकेच्या इतर 111 शाखांवर झाल्याची शक्यता वर्तवली जाते. या बँकेत सामान्य गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतलेले आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या हितासाठी मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर स्वतः येऊन माहिती देणं अपेक्षित असतं. मात्र इथं उलटच घडत होतं. बँकेचे वरिष्ठ अधिकारी हेच माध्यमांपासून दूर पळत होते. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन माहिती देऊन सामान्य गुंतवणूकदार ग्राहकांना दिलासा देणं अपेक्षित होतं. यासाठी मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बँक खाजगी मालमत्ता असल्याचं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलं. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोलापटे यांच्याशी हुज्जतही घातली. सर्वसामान्य नागरिकांचे पैसे ज्या बँकेत गुंतलेले आहेत ती बँक खाजगी कशी होऊ शकते? त्यामुळे आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, असा प्रश्न बँकेच्या प्रशासनाला विचारला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी अरेरावीची भाषा केली. आगीच्या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्राचे प्रश्न. सुरक्षेचे सर्व नियम पाळले असतील तर बँकेला आग कशी लागली? नियमानुसार 10 वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी असते. हा नियम पाळला गेला का? बँकेत लागलेल्या आगीत काय नुकसान झालं? माध्यमांना वार्तांकनास मनाई का? अभ्युदय बँकेत सर्वसामान्य नागरिकांची गुंतवणूक असल्यानं बँक ही खाजगी मालमत्ता कशी? माध्यमांना माहिती देण्यास बँकेची टाळाटाळ का? मी घटनास्थळी जेव्हा पोचलो तेव्हा तर आग लागली होती आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा ॲक्च्युली वरती रूफवरती थोडंसं प्लास्टिक वगैरे होतं. तर त्या प्लास्टिकला पूर्णतः फायर क्रॅकरमुळं मे बी रॉकेटमुळं आग लागली आणि त्याच्यामुळं तो नेटवर्क जो होता तिथे नेटवर्कला पण खूप त्याच्यामुळं प्लास्टिकमुळं खूप मोठी ती आग पसरली. दरम्यान सर्वसामान्यांचा आवाज मानला जाणारा आणि देशाचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींसोबत अरेरावीची भाषा करणं, जनतेच्या प्रश्न उत्तरं न देणं, यातून अभ्युदय बँकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कुर्ला या ठिकाणी काल इथे भीषण आग लागली होती. या आगीमध्ये जे अभ्युदय बँक आहे त्या अभ्युदय बँकेच्या 3ऱ्या फ्लोअरला आग लागली आणि पूर्णतः सगळी बँक बंद पडली होती. एकंदरीतच हे धावपळ झाल्यानंतर 3 वाजेपर्यंत ही आग होती आणि त्यानंतर ही आग रोखण्यात एक अग्निशमन दलाला यश आलं. परंतु अद्याप 111 शाखा ज्या आहेत त्या ह्या अभ्युदय बँकेच्या अंडरमध्ये आहेत आणि या अभ्युदय बँकेमध्ये मी ज्यावेळेस परमिशन केली की या परमिशन घ्यायला गेलो होतो आतमध्ये, तर त्यांनी मला ही परमिशन नाकारली आहे की तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा तुम्ही त्याचं वृत्तांकन करू शकत नाही. असं इकडचे बँक मॅनेजरपासून सगळे MD पर्यंत मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु मला बँकेमध्ये जाण्याचं परमिशन दिलं नाही किंवा मग त्या स्पॉटला पोहोचण्याचं परमिशन दिलं नाही. मी त्यांच्याकडे फक्त विनवणी केली होती की साहेब मला फक्त त्यांचे जे 3रा फ्लोअर आहे त्या 3ऱ्या फ्लोअरला जाऊ द्या आणि काय सिच्युएशन आहे ती बघू द्या. कारण की जे या बँकेमध्ये जे पैसे गुंतवले आहेत ते सर्वसामान्य लोकांनी गुंतवले आहेत. ते सर्वसामान्यांचा हक्क आहे. त्यामध्ये जे माध्यम आहे त्या माध्यमांचा आवाज दाबू शकत नाही. सर्वसामान्यांचा आवाज हे माध्यम आहे, त्या माध्यमांचा तुम्ही आवाज दाबू शकत नाही. त्यामुळे मला एक परमिशन द्या फक्त, की मला त्या ठिकाणी जे सिच्युएशन आहे ते सिच्युएशन लोकांपर्यंत आणू द्या आणि मग तिथे तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. तिथे तुमचं स्पष्टीकरण असेल ते स्पष्टीकरण द्या. परंतु या बँकेतील मॅनेजर आहेत किंवा इकडचे ते इतर ब्रांच मॅनेजर वगैरे आहेत, तर त्यांनी मला हे परमिशन नाकारलेलं आहे. एकंदरीत त्यांनी म्हटलं की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला आम्ही माध्यमांना परमिशन देणार नाही. एकंदरीत हा यांचा बोंगळ कारभार आहे तो समोर आलेला आहे.